गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज बघणार आहोत ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी. इकडे शॉर्ट फॉर्ममध्ये तिला म्हणतात AS स्पेक्ट्रोस्कोपी. त्याच्यामध्ये बघणार आहोत आपण ते इन्स्ट्रुमेंटेशन ASचं कसं असतं. सोर्स, फ्लेम, सॅम्पल, मोनोक्रोमॅटर, डिटेक्टर अँड readout system. Now the AS atomic absorption spectroscopy, when the principle of the when sample is aspirated into the flame or burner, the vapors of metallic salt will be obtained in the form of molecule. The vaporized salt molecule undergo reaction to form of the radicals or atom of the metal. म्हणजे काय होतं की जो काही मेटल ॲटम असतात ते काय करतात, रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात आणि ते काय होतात, एक्साईट होतात. एक्साईट झाल्यानंतर ते लोअर एनर्जी टू हायर एनर्जीला जातात आणि हायर एनर्जीकडून परत लोअर यायला लागतात. तेव्हा ते काय करतात, काही एनर्जी एक्साईट करतात, काही एनर्जी काय करतात, इमिट करतात. म्हणजे जेव्हा ते लोअर एनर्जीकडून हायर एनर्जीकडे जाणार आहे तेव्हा ते काय करतात, एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. आणि जेव्हा ते हायर एनर्जीकडून लोअर एनर्जीकडे येणार आहे ते काय करतात, ते एनर्जी इमिट करतात. ओके, मग त्याच्यामध्ये आपण पहिला भाग बघणार आहोत त्याचा, म्हणजे सोर्स, लाईट सोर्स, यूज ऑफ दी एस. When the light source do you use with AS? Would it be continuous light source or line light source? म्हणजे continuous light source किंवा line light source. A line light source used in AS. म्हणजे कंटिन्युअस जो काही सोर्स असेल तो यूज न करता काय केलं जातं, लाईन लाईट सोर्स यूज केला जातो. Why the line source and not a continuous source? Continuous source with monochromator. बघा, जो कंटिन्युअस सोर्स आहे तिथली मोनोक्रोमॅटरची लाईन्स इन ॲब्सॉर्प्शन लाईन आणि लाईन सोर्सची जो काही पीक दिसतो तो कसा दिसतोय, शार्प. आणि हा जो कंटिन्युअस लाईनचा तो कसा दिसतोय, तुम्हाला शार्प दिसत नाही. म्हणून काय यूज केलं जातं, लाईन सोर्स. When a line source and not a continuous source. With a monochromator band from the continuous source, the relative amount of incident light absorbed much smaller. This gives the lower sensitivity and curve the calibration curve. म्हणजे बघा, जो काही कंटिन्युअस सोर्स आहे तो काय, मोनोक्रोमॅटर बँड फ्रॉम द कंटिन्युअस सोर्स. द रिलेटिव्ह अमाऊंट ऑफ इन्सिडंट लाईट ॲट्स मच स्मॉलर. म्हणजे जी काही लाईट इन्सिडंट होणार आहे त्याच्यावरती ते काय करतं, स्मॉल ॲब्सॉर्ब करतं. आणि स्मॉल ॲब्सॉर्ब केल्यानंतर त्याच्यानंतर जी काही सॅम्पल का रेडिएशन जाणार ते कशी असणार आहे, लोअर असणार आहे. म्हणजे त्यांची सेन्सिटिव्हिटी कशी असणार आहे, लोअर असणार आहे. त्यामुळे मग त्याचा कॅलिब्रेशन कर्वही कसा येतो, शार्प येण्यापेक्षा तो कसा येतो, ब्रॉड येतो. म्हणून कंटिन्युअस सोर्स न यूज करता लाईन सोर्स यूज केलेला आहे. द ॲब्सॉर्प्शन लाईन विथ इज 10⁻³ nm nanometer from the band, both pressure and dropper broadening. Monochromator line width 10⁻² nm. Halocathode lamp line width is 10⁻⁴ nm. त्याच्यानंतर काही यांच्यामध्ये काय केलं जातं, एसमध्ये लाईन सोर्स यूज केला जातो, त्याच्यामध्ये लॅम्प यूज केला जातो. मोस्ट ऑफ दी एसमध्ये लॅम्प यूज केला जातो बट कंटिन्युअस सोर्स यूज केला जात नाही. ॲब्सॉर्प्शन ऑफ रिस्पॉन्स लाईन फ्रॉम दी वेपर्स लॅम्प्स. बघा, जी मोनोक्रोमॅटर बँड विथ इमिशन स्पेक्ट्रम सोर्स, सॅम्पल ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम, त्याच्यानंतर इमिशन आफ्टर पासिंग थ्रू द सॅम्पल अँड मोनोक्रोमॅटर. जेव्हा रेडिएशन्स जेव्हा याच्याकडे पास होता, बघा, आधी आफ्टर पास थ्रू द सॅम्पल अँड मोनोक्रोमॅटर, नंतर झालेल्या रेडिएशन ते आलेले पीक इथे दाखवलेले आहे. त्यानंतर बघणार आहोत हॅलोकॅथोड लॅम्प. हॅलोकॅथोड लॅम्प त्याला शॉर्टकटमध्ये म्हटलं जातं HCl, म्हणजे हॅलोकॅथोड लॅम्प. The halocathode lamp use cathode made of element interest with the low internal pressure of inert gas. म्हणजे हॅलोकॅथोड लॅम्पमध्ये इनर्ट गॅस असतो. द लो इलेक्ट्रिक करंट इज
in such a way that metal is excited and emit a few spectral lines characteristic of that element. Intensive 300 3 to 4.7 nm and couple of the other lines see 196 nanometer others lines. The light is emitted directly through the lamp's window made of the glass transparent in the UV and visible wavelength. म्हणजे हॅलो कॅथोड लॅम्प मध्ये काय केलं जातं, लो प्रेशर ऑफ गॅसियस discharge tube असते. हॅलो कॅथोड लॅम्प कन्सिस्ट ऑफ द कप शेप कॅथोड मेड ऑफ द मेटल. जो काही कप शेप सारखा कॅथोड असतो कशाने मेडअप झालेला असतो, मेटल. Anode is made up of the tungsten wire, both electrode enclosed to the glass tube, usually with the quartz windows containing inert gas. When the high voltage applied across the electrode, gas atom be ionized at the anode and positive ion attract toward the negative cathode. Then atom of cathode are excited. This process of removing metal atom is known as the splintering. The excited atom of cathode return to the ground state with the emission of radiation definite wavelength. This gives rise the emission spectrum. The emission spectrum consists of the separate line and metals. Also emitted are the lines of the filtered the gas. The different halocathode lamp are necessary to determine the different metal of AS. बघा म्हणजे काय केलं जातं, जेव्हा त्या लॅम्पमध्ये काय असणार आहे, इनर्ट गॅस असणार आहे, जसं हायड्रोजन गॅस असेल किंवा हेलियम गॅस असेल, इनर्ट गॅस असणार आहे. गॅस असल्यानंतर त्याचा जो काही ॲनोड आहे, कप शेप काय आहे, कॅथोड आहे मेड ऑफ द मेटल. म्हणजे जो काही कॅथोड आहे तो कशाने, मेटल्स आहे, आणि जी काही टंगस्टन वायर आहे ती ॲनोड आहे. ॲनोड असल्यानंतर त्याला काय दिलं जातं, इलेक्ट्रिसिटी दिल्यानंतर तिथलेच आहे इनर्ट गॅस किंवा ते काही गॅसियस ॲटम आहे ते काय होतात, आयोनाइज होतात. आयोनाइज झाल्यानंतर पॉझिटिव्ह कुठे जाणार आहे, कॅथोडकडं, आणि जे निगेटिव्ह ते ॲनोडकडे जाणार आहे. म्हणजे त्यांचं काय होतं की ट्रान्सपिरेशन टू द cathode and anodes. Then positive ion attract to the negative cathode and negative ions attract to the anode. मग ह्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, स्पुंटिंग. रिमूव्हल दी मेटल ॲटम इज नोन ॲज स्पुंटिंग. देन मग काय केलं जातं की एक्साइटेड ॲटम ऑफ द कॅथोड, मग काय होतं, काही ॲटम काय होतात, एक्साइट होतात. एक्साइट झाल्यानंतर ते कुठे येतात, रिटर्न हायर टू लोअर याला येतात, आणि लोअर आल्यानंतर त्यातून काय होते, एनर्जी इमिट होते. तीच एनर्जी कुठं पास केली जाते, मोनोक्रोमॅटर. हे झालं हॅलो कॅथोड लॅम्प. हॅलो कॅथोड लॅम्प बघा, याच्यामध्ये ॲनोड आहे म्हणजे टंगस्टन वायर, हॅलो कॅथोड आहे जो कप लाईक दिसतोय तुम्हाला. त्याच्यानंतर त्याला कशाचं शिल्ड आहे, ग्लासचं शिल्ड आहे. निऑन किंवा आर्गॉन किंवा हेलियम हे काय केले जातात, इनेट गॅस त्याच्यामध्ये लो प्रेशरनी काही दिलं तर भरले जातात. त्यानंतर क्वार्ट्ज आहे म्हणजे विंडो दिसते तिथे ती क्वार्ट्जची. मोस्ट कॉमन सोर्स ऑफ AS. Ionize of the inert gas, high potential gaseous cation cause metal atom at the cathode to the smoother emitting the radiation. मी जसं सांगितलं तुम्हाला मगाशी की जो काही पॉझिटिव्ह आयन असेल तो कशा अट्रॅक्ट होणार आहे, निगेटिव्ह कॅथोडकडे, आणि जो निगेटिव्ह आयन आहे तो कशात अट्रॅक्ट होणार आहे, पॉझिटिव्ह ॲनोडकडे. मग अशाच झालेल्या ज्या काही मेटल आणि टंगस्टन लॅम्प म्हणजे कॅथोड ॲनोडमध्ये जे काही अट्रॅक्शन होणारे ॲटम तर त्यालाच काय म्हटलं जातं, स्पुंटिंग. ओके, हे आहे हॅलो कॅथोड लॅम्प. मग हे आयोनायझेशन झाल्यानंतर, ते अट्रॅक्शन झाल्यानंतर ते काय होतात की काही ॲटम काय होतात, हा एक्साइटेड स्टेटला जातात, आणि एक्साइटेड स्टेटवरून जेव्हा ते लोअर स्टेटला येतात तेव्हा काय करतात, काही एनर्जी ते इमिट करतात, आणि तीच एनर्जी म्हणजे काय असते, त्यातून काय होतं, रेडिएशन पास होतात, आणि ते रेडिएशन कुठे पास केले जातात, पुढे मोनोक्रोमॅटेड. दिस इज कॉल्ड एज द वर्क ऑफ द हॅलो कॅथोड लॅम्प. हॅलो कॅथोड लॅम्प बघा,
The lamp is filled with the inert gas like the argon neon. When the potential is applied, cause the gas to become excited and drain toward the cathode. म्हणजे जेव्हा ते एक्साइट झाल्यानंतर ते रिटर्न कसे येणार आहे, कॅथोडकडे. म्हणजे मी जर सांगितलं एक्साइटेड टू लोअर एनर्जी, तेव्हा इमिट करतात एनर्जी. पॉसिबली तो रिटर्न कुठे येणार आहे, कॅथोडकडे. रिपीट द bombardment of the metal atom by the gas causes it is to be excited. It intimately relax, producing the specific atomic emission lines. The source of produce the emission lines specific for the element used the construction the cathode. The cathode must be capable of the conducting the current to the work. बघा, जेव्हा एनर्जी गॅस काय होतात, जे काही ॲटम आहे आयनाइज झालेले ॲटम एक्साइट होतात आणि पुढे कॅथोडकडे येतात. त्याच्यानंतर काय होतं, प्रोड्यूस लाईट रेडिएशन. ही बघा डायग्राम ऑफ दी, म्हणजे ॲक्च्युली कसं असतं हॅलो कॅथोड लॅम्प दिलेला आहे. हॅलो कॅथोड लॅम्प मग तिथून कशी पास केली जाते. द सोर्स प्रोड्यूस एमिशन लाईन स्पेसिफिक फॉर द एलिमेंट इज कंस्ट्रक्शन ऑफ कॅथोड. कॅथोड मस्ट बी कॅपेबल कंडक्टिंग द करंट. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इलेक्ट्रोलाइज डिस्चार्ज लॅम्प. द साल्ट कंटेनिंग द मेटल इंटरसिलेट द कॉर्ड्स tube along the discharge lamp, such as neon seeing the pass electric current through the inert gas. Electron collide with the inert gas atom, ionizing them. Accelerating the cations collide with the metal atom when they will be excited and decay to lower level by emitting electromagnetic radiation with the wavelength characteristic to the element. Low pressure lamp have the sharp line emission characteristic of the atom in the lamp, and high pressure lamp have the broaded line. Superimpose the continuum. Common discharge lamp and their wavelength range are hydrogen and deuterium is 160 to 360 nanometer, mercury 253.7 nanometer, and weaker line the near UV and visible neon, argon, krypton, xenon discharge lamp. Many sharp line throughout the xenon arc lamp 300 to 1300 nanometer. Deuterium lamp are the UV source in the UV vis absorption spectrometer. The sharp line of the mercury inert gas discharge lamp are useful for the wavelength calibration of the optical instrumentation. Mercury and xenon are lamp are used to the excited fluorescence. इलेक्ट्रोलाइट डिस्चार्ज लॅम्प दिसतोय. RF कॉईल साल कंटेनिंग बल्ब असतो त्यामध्ये. इलेक्ट्रोलेस डिस्चार्ज लॅम्प द समटाइम द प्रोव्हाइड सुपरवायझर परफॉर्मन्स ऑफ दी, जसं हॅलो कॅथोड लॅम्पचं वर्किंग आहे सेम ॲज इट इज द इलेक्ट्रॉन डिस्चार्ज लॅम्प्स आहे. फक्त थोडं ते काही त्याच्यामधले जे इलेक्ट्रोलाइस डिस्चार्ज लॅम्प आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड नसतात. They provide light intensity to 10 to 100 times more than the SCL. They are less stable than the SF. पण तो जास्त स्टेबल नसल्यामुळे जास्तीत जास्त AS मध्ये हॅलो कॅथोड लॅम्प यूज केला जातो. इंस्ट्रुमेंट ऑफ द ॲटॉमिक ॲक्सेशन स्पेक्ट्रोस्कोपी. टिपिकल फ्लेम स्पेक्ट्रोमीटर. सिंगल बीम डिझाईन, डबल बीम डिझाईन. म्हणजे सिंगल बीम डिझाईनमध्ये काय यूज केलं जातं की सिंगल बीम डिझाईनमध्ये सिंगल बीम असतो, म्हणजे रेफरन्स नसतो, फक्त सिंगल बीम असतो सॅम्पल. तो डबल बीममध्ये रेफरन्स सेल पण असतात. फ्लेम ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर. सिंगल बीम डिझाईन बघा, हॅलो कॅथोड लॅम्प आहे, फ्लेम आहे, बर्नर आहे, लेन्स म्हणजे मोनोक्रोमॅटर, फोटो मल्टिप्लायर अँड डिजिटल डिस्प्ले और कम्प्युटर. त्याच्यानंतर ऑक्सिडंट वॅफल्स आहे, स्प्रे चेंबर आहे, ड्रेन आहे, सॅम्पल सोल्युशन आहे, कॅपिलरी ट्यूब आणि फ्यूम एक्स्ट्रॅक्शन. हे आहे सिंगल बीमचं डिझाईन. त्याच्यानंतर डबल बीमचं डिझाईन बघा. याच्यामध्ये काय लॅम्प आहे, चॉपर आहे, फ्लेम आहे, हाल्प सिल्वर मिरर आहे, रीडआउट सिस्टीम आहे, फोटो मल्टिप्लायर आहे, ग्रेटिंग. हे झालं डबल बीमचं डिझाईन. म्हणजे इथं रेफरन्स पण यूज केलं. चॉपर यूज द प्रोव्हाइड सिंगल मॉड्युलेशन्स इन द conjugations with the lock-in
amplifier. It is not practical to have to separate cells, so the light is simply salt with the help being sent around the atomization source. The reduce the some noise from the atomization source and account the instrumental variations. Monochromator sample source chopper single detector. Single chopping in spectroscopy method. Detect the atomic adsorption spectroscopy in the sample frequency. जे काही मी तुम्हाला सांगितलं डबल बीम आणि सिंगल बीम मध्ये जे काही चॉपर यूज केले जातात सिंगल चॉपर सिग्नल यंत्र transducer is the square wave electric signal whose frequency depend upon the size of the slot and rate which is the chopper rotated. Noise the inherent the flame on other automation device usually low frequency can be significantly reduced by the use the high pass filter. The amplification of the transfer electric signal. Finally, the RF filter can be used the smooth and signal amplifier.